गेल्या 10 वर्षांचा काळ न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत वाईट. 21 माजी न्यायमूर्तींकडून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून चिंता व्यक्त. भारतीय न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा न्यायमूर्तींचा आरोप. 5 मिनिटं वेळ काढा आणि जबाबदारीने मतदान करा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं देशातील नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी. अर्जांच्या छाननीनंतर 317 अर्ज वैध, 361 उमेदवारांचे 522 अर्ज दाखल. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. ठाणे आणि पुणे विभागातील जिल्ह्यांसाठी आयकर विभागाचे एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन. निवडणुकीच्या काळामध्ये पैशांच्या होणाऱ्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची माहिती. मतदानानंतर भंडारा गोंदियामधील सर्व ईव्हीएम मशीन्स भिलेवाडा पलाडी परिसरातील स्ट्रॉंग रूममध्ये. सुरक्षेसाठी एसआरपीएफ आणि सीआरपीएफसह जिल्हा पोलिसांचं पथक तैनात. नंदकिशोर चतुर्वेदींची 200 एकर जमीन जप्त. ठाकरे कुटुंबाचा भागीदार चतुर्वेदीवर आयकर विभागाची कारवाई. चतुर्वेदीच्या कंपनीनं श्रीधर पाटणकरांच्या संस्थेला दिलं होतं कर्ज. तेजस ठाकरेंकडून गोल बुबुळ असलेल्या पालीच्या 2 नव्या प्रजातींचा शोध. तेजस ठाकरेंच्या संशोधनाची जगप्रसिद्ध असलेल्या फोर्ब्स या मासिकाकडून दखल. उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांना मुख्यमंत्र्यांकडून लोकसभेची ऑफर. नार्वेकर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढणार का याकडे लक्ष. दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा येत्या 2 दिवसात सुटण्याची शक्यता. इच्छुक उमेदवार मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकरांना काम सुरूच ठेवण्याच्या सूचना. ठाकरे गटातील अनेक नेते सोबत येण्यास उत्सुक. मिलिंद नार्वेकर आमच्या सोबत येत असल्यास त्यांचं स्वागत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य. अमरावतीमध्ये वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांची बंडखोरी. पक्षाचा आदेश धुडकावत दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना पाठिंबा. रिपब्लिकन सेना वंचितच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देत नसल्याचा आरोप. वंचितच्या गुलाब बर्डेंची प्रकृतीचं कारण देत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीतून माघार. वंचितकडून आता मालती थावली निवडणुकीच्या रिंगणात. अकोल्याच्या जठारमध्ये संविधान उद्देशिका वाचनाचा कार्यक्रम. कार्यक्रमाला 3000 महिलांची उपस्थिती. कार्यक्रमाला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि नेत्या प्राध्यापिका अंजली आंबेडकर यांची उपस्थिती. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांसाठी अमरावतीत अजित पवारांची सभा. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कामाला लागण्याचं दादांचं आवाहन. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यामधील गावांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सभा. धोत्रा गावात शेतातील निंबाच्या झाडाखाली आंबेडकरांची छोटेखानी सभा. यावेळी आंबेडकरांनी वऱ्हाडी जेवणावर ताव मारला. छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार. यावेळी रॅलीचंही आयोजन. तर मतदान करताना उमेदवाराचं शिक्षण आणि सामाजिक प्रतिमेचा विचार करून मतदान करा, जलील यांचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.